महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पाहावी लागली? ठाकरे बंधूंना एकत्र यायला 20 वर्ष का लागली? संजय राऊतांच्या प्रश्नावर ठाकरे बंधू स्तब्ध. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीसाठी जर प्रदर्शित 8 आणि 9 जानेवारीला 2 भागात दाखवणार मुलाखत. संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या वाहनावरती हल्ला करण्याचा प्रयत्न. नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनाला घेरलं. पैसे घेऊन तिकीट दिल्याचा जलील यांच्यावर आरोप. अकोटमध्ये भाजपनं MIM सोबत युती केल्यानं मुख्यमंत्री नाराज. आमदार प्रकाश भारसाकडे यांना भाजपची कारणे दाखवा नोटीस. तर युती झाली असल्यास MIM पदाधिकाऱ्यांवर कारवाई करू, इम्तियाज जलील यांचा इशारा. भाजपला सत्तेसाठी कोणीही चालतं, धंदा सुरू आहे. अंबरनाथमधील भाजप काँग्रेस युतीवरनं संजय राऊतांचा घणाघात. तर काँग्रेसला सोबत घेतल्यानं मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही कारवाईचे संकेत. नागपुरात उद्या तर्री पोहे विथ देवाभाऊ. मुख्यमंत्री फडणवीस नागपूर महापालिका विकासाचा अजेंडा मांडणार. अभिनेत्री स्पृहा जोशी आणि भारत गणेशपुरे घेणार मुलाखत. भगवा या शब्दावर आक्षेप घेत निवडणूक आयोगानं भाजपचं प्रचारगीत नाकारलं. निवडणूक आयोगाला भगव्याचं वावडं का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यायांचा सवाल. रवींद्र चव्हाणांची चूक फडणवीसांनी लातूरमध्ये जाऊन सुधारली. विलासराव देशमुखांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा. देवेंद्र फडणवीसांकडून विलासराव देशमुखांचं कौतुक. विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील. रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानं झाला होता वाद. भाजप काँग्रेस युक्त झालाय. भाजपत निष्ठावंत सतरंजा उचलतायत आणि बाहेरून आलेल्यांनी पक्षाचा ताबा घेतलाय. पवारांचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांचा निशाणा. कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध. 15 जानेवारी काँग्रेसच भारी. नवी टॅगलाईन काँग्रेसचा जाहीरनामा आई अंबाबाईच्या चरणी अर्पण. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं प्रचार कार्यालय जाळण्याचा प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरच्या कैलासनगर भागातली घटना. पोलिसांकडनं अज्ञातांचा शोध सुरू. काँग्रेसचे नेते हिदायत पटेल यांचा मृत्यू. चाकू हल्ल्यात हिदायत पटेल झाले होते गंभीर जखमी. उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये निधन. पटेलांवरील हल्ल्याप्रकरणी एकाला अटक. नागपुरातील माजी नगरसेवक उमेदवारांच्या संपत्तीत दुपटीने वाढ. माजी महापौर माया येवणातेंची संपत्ती 2 कोटींहून 4 कोटींवर. तर उमेदवार वैशाली चोपडेंच्या कुटुंबाची संपत्ती 58 कोटी 13 लाख रुपये. PMPML मध्ये रील बनवल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई. कर्मचाऱ्यांसाठीही नियम लागू. PMPML प्रशासनाकडून नोटीस जारी.